स्वामी समर्थ. नमस्कार, माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. मी आता आलो आहे दादरमध्ये. दादर स्टेशनच्या जवळपासच 5 मिनिटावरती एक मंदिर आहे, पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर. ह्या मंदिरामध्ये जाऊन आपण आता हनुमंताचं दर्शन घेऊया. चला मंदिरमध्ये जाऊया आपण. आज आपण मुंबईतील दादर परिसरातील एक अशा प्राचीन मंदिराची माहिती घेणार आहोत जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. ते मंदिर म्हणजे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर. हे मंदिर दादर पश्चिमेकडील अत्यंत गजबजलेल्या कबूतरखाना आणि NC केळकर रोड जंक्शनजवळ स्थित आहे. मुंबईच्या गजबजलेल्या दादर पश्चिम येथील कबूतरखान्याजवळ स्थित हे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर म्हणजेच गोल देऊळ हे एक शतकाहून अधिक सुमारे 100 वर्षापेक्षा जुने आहे आणि जागृत श्रद्धास्थान आहे. हे मंदिर ज्या वटवृक्षाखाली वसले आहे तो वृक्ष 100 ते 150 वर्षापेक्षाही अधिक जुना असल्याचा स्थानिकांचा विश्वास आहे. या मंदिरात हनुमंतासोबत उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि डाव्या बाजूला श्री दत्तप्रभू विराजमान आहेत. हे मंदिर कबूतरखान्याजवळ SK बोले रोड आणि NC केळकर रोड जंक्शनजवळ दादर पश्चिमला आहे आणि दादर रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. श्री हनुमंतांची मूर्ती वटवृक्षाच्या बुंद्यामध्ये नैसर्गिकरित्या साकारलेली आहे. स्वयंभू आहे, त्यामुळे त्या जागेला अत्यंत पवित्र आणि जागृत मानले जाते. या मंदिरात शिवलिंग, नंदी आणि कासवाची प्रतिमा पण आहे. इसवी सन 1920च्या सुमारास प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने या ऐतिहासिक वटवृक्षाच्या खाली मारुती गायांची स्थापना करण्यात आली. इथे शनिदेवाची प्रतिमा आहे. शतकानुशतके जुन्या वटवृक्षाच्या विशाल खोडात ही स्वयंभू मारुतीची मूर्ती विराजमान आहेत. हजारो भाविक मंगळवार आणि शनिवारी येथे येऊन नवस फेडतात. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. तेलाचा अभिषेक आणि शेंदूर अर्पण करून भक्त आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मारुती गायाला साकडे घालतात. मारुती गाया त्यांची ही इच्छा पूर्ण करतात अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे. दादरच्या मध्यभागी असल्यामुळे इथून जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. भक्तगण या मंदिरात येऊन श्री हनुमान चालिसाचे पठण करतात आणि मगच ते आपल्या कामाला निघून जातात. वर्षानुवर्षे या मंदिराला सावली देणारा आणि परिसरातील शोभा वाढवणारा तो भव्य वटवृक्ष आता आपल्यात नाही आहे. हा वटवृक्ष केवळ एक झाड नव्हते, तर दादरकरांना अनेक पिढ्यांच्या आठवणी आणि या परिसराचा श्वास होता. मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारा हा वटवृक्ष तोडण्यात आल्यामुळे आज प्रत्येक रामभक्त आणि पर्यावरणप्रेमीच्या मनात मोठी हळहळ निर्माण झाली आहे. सध्या या ठिकाणी वटवृक्ष नसला तरी या पुरातन वटवृक्षाची स्मृती मंदिराच्या नावाने कायम आहे. या मूर्तीच्या मागे श्री राम, लक्ष्मण व जानकीची मोठी प्रतिमा आहे. काही वर्षापूर्वी या मंदिरात शनीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या श्री हनुमान मूर्तीच्या मागे 15 किलो वजनाची चांदीची गदा आहे. हे हनुमान मंदिर खूप जागृत असल्याने येथे हनुमान जयंती खूप भव्य स्वरूपात साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच येथे सोहळ्यास प्रारंभ होतो. आदल्या दिवशी सायंकाळी संत तुलसीदास यांची 16व्या शतकात रचलेली हनुमान चालिसा हे पठण करून हनुमान जयंतीच्या उत्सवाला सुरुवात केली जाते. जयंतीच्या दिवशी सकाळी 6:29 वाजता हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दोन्ही दिवसात मंदिरात भजन आणि कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती जागृत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे मनोभावे पूजा केल्यास उचित फळ मिळते अशी भाविकांचा विश्वास आहे. दादरच्या कबूतरखाना परिसरातील हजारो कबूतरांना दाणा खाऊ घालण्याची 100 वर्षापासून जुनी परंपरा आहे. याच गजबजलेल्या आणि ऐतिहासिक बाजारपेठेच्या मध्यभागी हे मंदिर एक शांत बेटासारखे भासते. पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. आतमध्ये जाऊन आपण श्री हनुमंताचं दर्शन घेतलं. खूप पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा हा श्री हनुमंत आहे. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.